सर्वत्र कोरोनाच्या थैमानाने हैराण असताना तळीरामाच्या जिभेची लाळ पुरवण्यासाठी दारू विकणारे अवैध व्यावसायिक मिळेल त्या मार्गाने आपले फावले करून घेत आहे। नेमकी हीच बाब हेरून अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोक गावकर यांच्या विशेष पथकाची टीम पेट्रोलिंगवर असताना त्यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की मूर्तिजापूर शहरातील 2 देशी दारू दुकानातून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा अवैधरित्या ग्रामीण भागात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे। या विश्वसनीय माहितीच्या आधारे विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहारकर यांनी पथकातील सहकारी यांच्यासह मूर्तिजापूर शहरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावून सापळा रचून कारवाई केली असता दोन्ही ठिकाणावरून देशी दारूची 360 क्वार्टर एकूण किंमत अंदाजे 21,000 रुपये तसेच वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 मोटरसायकल किंमत 90,000 रुपये असा एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल शेख दौलत, शेख इस्माईल, अक्षय आजळेकर, भावेश काजळे या 3 आरोपितांकडून जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत तसेच मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।